नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे कृषी डॉक्टर या शेती निगडीत मराठीमध्ये माहिती देणाऱ्या युट्यूब चॅनलमध्ये. बघा, अ, आजचा व्हिडिओ आपण पुन्हा एकदा ऊस पिकावरती बनवत आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ऊस पिकातील जो चाबूककारी रोग आहे, ज्याला आपण वीप स्पॉट असं म्हणतो इंग्लिशमधून. हा रोग काय आहे? काय येतो आपल्या ऊसामध्ये? कशाप्रकारे पसरतो? याच्यामुळे ऊसाचे कोणती नुकसान होतात? आणि याला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला ठोस उपाय कुठले करायचे आहेत? बघा, जरी तुमच्या ऊसामध्ये सध्या हा रोग नसला, तरी देखील तुम्ही जर ऊस उत्पादक शेतकरी असाल, तर हा व्हिडिओ पूर्ण पाहायला हवा. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. विनंती आहे पूर्ण पहा. व्हिडिओच्या शेवटी नेहमीप्रमाणे जर माहिती आवडली, तरच हा व्हिडिओ इतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर शेअर करा. चला तर सुरू करूया. नेहमीप्रमाणे एक छोटीशी सूचना देतो, कारण आपण पूर्ण वेळ आता हेच काम करत आहोत. आपल्याकडे सोयाबीन, गहू, हरभरा, कांदा, कोथिंबीर, खरबूज, कलिंगड आणि ऊस पिकाचे शेड्यूल आहेत. खरेदी केल्यानंतर जे तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये मिळतात तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती. जे शेतकरी आमच्याकडून शेड्यूल घेतात त्यांचा प्लॉट निघेपर्यंत आम्ही त्यांना ऑनलाईन मार्गदर्शन देखील करतो. हे शेड्यूल कसे खरेदी करायचे? तर याच्या सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. तिथून तुम्ही ऑनलाईन पेमेंट करून खरेदी करा. नसेल, काही शंका असल्यास मला या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा. ठीक आहे. सूचना समाप्त झालेली आहे. आपल्या मेन विषयावरती वळूया. बघा, विप्समट ज्याला आपण चाबूक कानी असं म्हणतो, या रोगाचं स्वरूप आणि ओळख काय आहे? ऊसातील चाबूक कानी ज्याला आपण शुगर केन विप्समट असं म्हणतो. विप म्हणजे काय? तर चाबूक, म्हणून ह्याला चाबूक कानी मराठीमधून म्हणतात. हा एक बुरशीजन्य रोग आहे. लक्ष देऊन बघा, हा बुरशीजन्य रोग असून तो ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत घातक आहे. ऊसाच्या कांड्यातून किंवा शेंड्यातून काळ्या रंगाचा चापकासारखा एक लांब वेडावाकडा भाग बाहेर येतो. दिसतोय का तुम्हाला हा? चापकासारखा भाग तुम्हाला असा बाहेर आलेला दिसून येईल. बघा, एक 2-3 फोटो मी इथे लावलेले आहेत. ठीक आहे. या चापकदार काळ्या रंगाची पावडर, याच्यावरती एक पावडर असते काळ्या बुरशीची. सुरुवातीला हा चाबूक पांढरट पडद्याने झाकलेला असतो, जो नंतर फाटतो आणि काळी पावडर हवेत पसरते. रोग ऊसाची पाने अरुंद आणि आखूड करतो. म्हणजे ऊसाची पाने ह्या रोगामुळे अरुंद आणि आखूड होतात. तसेच ऊसाची जाडी कमी होऊन ते बारीक दिसू लागते. ठीक आहे. ही ओळख आहे. अशा प्रकारचं तुम्ही नक्कीच कुठं ना कुठं ऊसामध्ये बघितलं असेल. हे जर असेल तर हा ऊस पिकातील चाबूककानी रोग आहे असं समजावं. ठीक आहे. रोगाचा प्रसार कसा होतो? बघा, मी टप्प्याटप्प्याने सांगतोय, म्हणजे जरी एखादा शेतकरी नवीन असेल, तरी देखील त्याला एकदम सोप्या भाषेमध्ये कळलं पाहिजे. रोगाचा प्रसार कसा होतो? चापकावरील काळी पावडर हवेमुळे संपूर्ण शेतात पसरते आणि निरोगी ऊसावर जाते. म्हणजे हवेमुळे हा रोग जास्त पसरतो. ठीक आहे. जर तुम्ही रोगट ऊसाचे बियाणे लागवडीसाठी वापरले, तरी देखील पुढच्या पिकामध्ये, म्हणजे काय, रोगट ऊसाच्या बियाण्यामुळे देखील हा रोग दुसऱ्या शेतामध्ये जाऊ शकतो, निरोगी शेतामध्ये. जर सुरुवातीच्या काळात काणी रोग असेल, तर खोडव्यामध्ये देखील याचा प्रादुर्भाव होतो. म्हणजे जर लागणीमध्ये चाबूककानी असेल, तर त्याचा खोडवा घेणं आपल्याला टाळायचं आहे. ठीक आहे. रोगाचा प्रसार बघितला. काय नुकसान होतं बरं? तुम्हाला माहीतच असेल. ऊसाच्या कांड्याची लांबी आणि जाडी कमी होते. रोगट ऊसामध्ये साखरेचे प्रमाण घटते, ज्यामुळे कारखान्याला पाठवण्यात वजन कमी मिळतं तुम्हाला. वेळेस नियंत्रण न केल्यास लक्ष देऊन बघा, 30 ते 70% नुकसान होऊ शकतं. मी नाही, वेगवेगळे रिसर्च हे आकडे सांगतायत. 70% नुकसान संभव आहे, जर याचं आपण वेळीच कंट्रोल केलं नाही तर. ठीक आहे. एकात्मिक पद्धतीने काय-काय आपण उपाययोजना करू शकतो? बघा, हा रोग आल्यानंतर जेवढा तुम्हाला आटास आहे, त्याच्यापेक्षा खूप कमी कष्ट तुम्हाला येऊ नये म्हणून करायचे आहेत. नीट बघा. नेहमी खात्रीशीर आणि निरोगी बियाणं वापरा. लागणीचा जो प्लॉट आहे, जिथून तुम्ही बियाणे घेताय, तिथं स्वतः जाऊन बघा, की कशा प्रकारचा हा रोग तर नाही ना, किंवा इतर कुठले रोग नाहीत. शक्य असल्यास ऊस संशोधन केंद्रातून बियाणे घ्या. सर्वांना घेणं शक्य होत नाही. ठीक आहे. जिथून घेताय तिथून निरोगी असल्याची खात्री करा. शेतात एखादा चाबूक दिसल्यास तो कापून प्लास्टिक पिशवीत अलगद भरावा. आता बघा, हे मला काय करताय तुम्ही? मित्रांनो, सुरुवातीलाच लक्ष द्या. 5-6 महिन्यातच सुरुवातीच्या तुम्हाला कळेल. कुठं एखादा दुसरा चाबूक दिसला, की तो हळूच तो पूर्ण कोंब काढायचा, प्लास्टिकच्या पिशवीत भरायचा आणि बाहेर नेऊन नष्ट करायचा. पूर्ण शेतात असा झटकत घेऊन जाऊ नका. सगळ्या प्लॉटमध्ये पसरल. एक ठीक आहे. जेणेकरून काळी पावडर पसरणार नाही, शेतामधून तो, हे मी सांगितलंय तुम्हाला, तो जाळून टाकायचा आहे. ज्या शेतात कानी रोगाचा मोठा प्रादुर्भाव आहे, तिथं खोडवा पीक अजिबात घ्यायचं नाही. अगोदर सांगितलंय. लागवडीपूर्वी बेणे प्रक्रिया नक्की करा. बरेच शेतकरी करत नाहीत. बघा मित्रांनो, खोडकूज असेल, ज्याला आपण लाल्या रोग म्हणतो ते प्रॉब्लेम असेल, गवताळ वाढ असेल किंवा चाबूककानी असेल, यांना तुम्ही बेणे प्रक्रिया करणे हा सगळ्यात महत्त्वाचा पहिला पर्याय आहे. त्यासाठी तुम्ही कुठलंही एखादं साधं बुरशीनाशक, रोको असेल, ज्याच्यामध्ये आपल्याला थायफेनाट मिथाइल मिळतं, कार्बनडेझिम असेल किंवा
तुम्ही साप पावडर घेऊ शकता. कुठलंही एक साधं बुरशीनाशक 100 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्यात बेणे निदान 10 ते 15 मिनिटं बुडवून ठेवावे. मग बाहेर काढावे, सुकवावे, मग लागवडीसाठी वापरावे. आणखीन एक पर्याय आहे ज्याला आपण उष्ण जल प्रक्रिया असं म्हणतो. 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत पाणी आपल्याला तापवायचं आहे. त्या पाण्यामध्ये बेणं आपल्याला 2 तास ठेवायचं आहे. हे जर केलं तर पूर्ण त्या ठिकाणी जे काही बेण्यांवरती बुरशी आहे वेगवेगळी ती पूर्ण नष्ट होते. मग बेणं काढा, थोडं सावलीत सुकवा, मग लागवडीसाठी वापरा. आता ही उष्ण जल प्रक्रिया थोडासा लेंदी प्रोसेस आहे. तुम्ही आपलं मस्त बुरशीनाशक वापरून बेणे प्रक्रिया करू शकता. ऊसानंतर त्याच जमिनीत सलग ऊस न घेता बेवड करा. वेगवेगळी पिकं पीक फेरपालट म्हणून घ्या, मग ऊसाची लागवड करा. कोथिंबीर, सोयाबीन, हरभरा यांसारखी तुम्ही बेवड म्हणून पिके घेऊ शकता. ठीक आहे. तर ही एकात्मिक पद्धतीची उपाययोजना आहे. मित्रांनो, बरेच शेतकरी ह्याच्याकडे दुर्लक्ष करतात, परंतु ह्याच गोष्टी सोप्या आणि निसर्गाला अनुकूल आहेत. परंतु तुम्हाला जर फक्त बुरशीनाशक हवं असेल, ते देखील आपण सांगतोय. हा शेवटचा पर्याय आहे. म्हणजे प्रॉब्लेम कव्हरच झाला नाही, प्रॉब्लेमना आर्थिक नुकसानाची पातळी ओलांडली असेल, तर आपल्याला हे वापरायचंय. सगळ्यात अगोदर जी काही चाबूक दिसते ती प्लास्टिक पिशवीत बाहेर नेऊन तुम्हाला जाळायचे आहेत आणि मग लगेच म्हणजे ते सर्व चाबूक काढल्यानंतर मग तुम्हाला ही फवारणी करायची आहे. बघा, आता निम्म्या प्लॉटमध्ये चाबूक असतील तर काढत बसू नका. सुरुवातीला कुठे 4-5 चाबूक दिसत असतील तर तुम्हाला ते करायचं आहे. नाहीतर शेतकरी म्हणतात, "हां साहेब, एवढं शक्य आहे का हाताने काढणं?" तसं नाही. सुरुवातीला आपल्याला ते उपाययोजना करायच्या आहेत. मग तुम्ही प्रोपिकोनाझोल असेल म्हणजे टिल्ट सारखं बुरशीनाशक असेल, टेबिकोनाझोल असेल म्हणजे फॉलिक्युअर सारखं बुरशीनाशक असेल किंवा कार्बनडेझिम प्लस मायकोजेब साप सारखं बुरशीनाशक असेल, 1 मिली, 1 मिली, 2 ग्राम हे तुम्हाला 3 पर्याय दिलेले आहेत. कुठलंही एक बुरशीनाशक तुम्ही प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून तुमच्या ऊस पिकावरती फवारणी घेणं गरजेचं आहे. कधी? ज्यावेळेस पूर्ण चाबूक आपल्या प्लॉटमध्ये सुरुवातीच्याच अवस्थेमध्ये काढले असतील तर. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही ऊस पिकामध्ये चाबूक काणी, ज्याला आपण विप्स मट असं म्हणतो, या रोगाचं पूर्णपणे नियंत्रण करू शकता. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल तर मी स्क्रीनवरती WhatsApp नंबर दिलेला होता. त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करू शकता. कॉल करू नका, सर्वांचे फोन उचलणं शक्य नाही. शक्यतो मेसेज करा. चला तर, माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या कृषी डॉक्टरला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.